आज संध्याकाळचे 5 वाजता अमरावतीतलं वातावरण एकाएकीच तापलं। मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले। जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली, दगडफेक केली गेली, गाड्या सुद्धा फोडल्या गेल्या। यात केवळ पुरुषच नाही तर महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। परिस्थिती इतकी टोकाची झाली की ती सावरण्यात पोलिसांच्या नाकीनऊ आले। आंदोलकांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली आणि पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला। काय झालं अमरावतीत? अमरावतीकर इतके आक्रमक का झाले? सविस्तरपणे जाणून घेऊया। तर हा सगळा वाद पेटला तो अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वारावरून। पांढरी खानापूर इथल्या स्वागत कमानीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असं नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती। पांढरी खानापूर ग्रामपंचायतीने 26 जानेवारी 2020 ला ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्यात येईल असा ठराव सुद्धा पारित केला होता। पण कोरोना काळात प्रवेशद्वाराचं काम पूर्ण झालं नाही। त्यानंतर 26 जानेवारी 2024 ला पुन्हा एकदा ठराव घेऊन प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही असा सुद्धा ठराव पारित करण्यात आला होता। मात्र बांधकाम सुरू होण्यापूर्वीच 31 जानेवारीला लोखंडी कमान उभारून त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फलक लावण्यात आलं। त्याला इतर गावकऱ्यांनी विरोध दर्शवला। याला गावातील काही इतर समाज बांधवांनी विरोध केल्यानंच गावात 2 समाजांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर हा फलक 13 फेब्रुवारीला पोलिसांनी काढण्याचा प्रयत्न केला। याला गावातील शेकडो बौद्ध बांधवांनी विरोध दर्शवत गावाच्या प्रवेशद्वारावरच आळीपाळीने ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। गावातील 2 गटांतील वाद विकोपाला गेला तेव्हा गावात संचारबंदी लावण्यात आली। मात्र असं असताना गावातील शेकडो ग्रामस्थांनी गाव सोडत थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय गाठलं। त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेत आयुक्तांनी 3 दिवसांचा वेळ मागितला होता। 9 मार्चला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी या प्रकरणी मध्यस्थी करत तोडगा काढला। यावेळी दोन्ही गटातील शिष्टमंडळांसोबत बैठक घेऊन प्रवेशद्वारावर 2 महापुरुषांची नावे देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या। या सूचना बौद्ध समाजाला मान्य आहेत। मात्र असं असताना पालकमंत्री यांच्या सूचनेवर अजूनही जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र दिलं नाही आणि त्यामुळेच गावातील संचारबंदी झुगारून बौद्ध बांधव अमरावतीत आले। आयुक्त कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला। जोपर्यंत लिखित पत्र आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला। पण 11 मार्चला बौद्ध बांधव थेट रस्त्यावरच उतरले। अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर बौद्ध बांधव आणि पोलिसांत तुफान बाचाबाची आणि राडा झाला। हजारो बौद्ध बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेरा घातला। त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाला छावणीचं रूप आलं होतं। आंबेडकर समुदायाकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचा वापर करत परिस्थिती आपल्या ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला। तर असं हे सगळं अमरावतीचं प्रकरण आहे। एका कमानीवरून आज अमरावतीमध्ये 2 गटांमध्ये आणि सोबतच पोलिसांमध्ये हा राडा झालेला आहे। या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।